नमो भगवते वासुदेवाय। चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्त्वप्रकाशं च व्यासं शुकं गौरपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमतशिशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोऽपिकं श्रुति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्मणाम्यहम् ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवत्तव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। अमृतानुभवाचं हे शेवटचं म्हणजे 10वा प्रकरण सुरू असून या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला या अमृतानुभव ग्रंथाचं महात्म्य सांगतायत, महत्व सांगतायत। ज्ञानोबा सांगू लागले, ते सांगत होते 19व्या ओळीमध्ये काशी ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवोनी जीवनमुक्त हेच बुद्धी। ही जी ज्ञानवाणी वगैरे या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला काल सांगितलं, या ओळीत काल परत बोलणं झालं। ज्ञानोबा आपल्याला या ओळीमध्ये सांगून दिले की हे जे अनुभवामृत आहे, अनुभव ते अमृत, कारण हा जो अनुभव आहे तो सामान्य अनुभव नाही।
तो आत्म्याचा अनुभव आहे आणि आत्म्याचा अनुभव हा अमृत स्वरूप आहे, अमृत आहे ते. म्हणून हा अमृत अनुभव श्रीमंत आहे. श्रीमंत शब्दाचा अर्थ श्रीने युक्त. श्री म्हणजे ऐश्वर्य. जगामध्ये आपण श्रीमंत माणसांना खूप मोठं समजतो, ज्यांचा पैसा अडका धन दौलत काय काय असतं. ज्ञानवंता तरी श्रीमंत जगातले तर काहीच नाही, याच्या पेक्षाही मोठमोठे यावेळेस काय गुन्हा का मोठमोठे राजे चक्रवर्ती सम्राट आपल्या देशामध्ये होऊन गेले. त्यांची श्रीमंती केवढी होती. मग त्या मनाने आजचे हे जे शेठ सावकार किंवा आणखी व्यापारी कोणी असतील श्रीमंत, या श्रीमंतांचं काय मोठं वैभव आहे. तेव्हा ही जी श्रीमंती आहे ही नश्वर आहे, नाश होणारी श्रीमंती आहे. ज्ञानोबा या श्रीमंतीबद्दल बोलत नाहीये. ज्ञानोबा त्या श्रीमंतीबद्दल बोलताय ती जी श्रीमंती कधीही नष्ट होत नाही, नाश पावत नाही, अखंड राहते आणि ही फक्त आत्म्यात आहे. काल आपण पाहिलं की आत्म्यामध्ये सगळं भरलेलं आहे. तेव्हा त्या आत्म्याचा हा जो अनुभव आहे तेच अमृत आहे आणि ते अतिशय श्रीमंत आहे, म्हणजे सगळं त्यामध्ये भरलेलं आहे. म्हणून हे साधकांनो याचं सेवन करा, हे अमृत या आणि काय करा, जीवनमुक्त व्हा. सेवन ही जीवनमुक्त होती. जीवनमुक्त व्हा. माणसाच्या आयुष्यातली माणसाच्या सगळ्या मनुष्य जन्माला येऊन करावयाच्या सगळ्यात मोठी लाभाची गोष्ट आहे जीवनमुक्ती. आपण पुष्कळ गोष्टी मिळवतो आणि घालवतो, परंतु जीवनमुक्ती मिळवा. कारण जीवनमुक्त झाला की मग आनंदाचा वर्ष हा बदलला. जीवनमुक्तीमध्ये महान आनंद आहे आणि तो दानवांनी आतापर्यंत या जीवनमुक्ती नावाचं जे प्रकरण होतं त्यामध्ये सांगितलं. तेव्हा असं हे जे अनुभवामृत आहे हे अत्यंत श्रीमंत आहे, श्रीयुक्त आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, त्यामध्ये सगळं भरलेलं आहे आणि ते घेऊन तुम्ही जीवनमुक्त व्हा. म्हणजे अमृतानुभव हा ग्रंथ जरी वाचला ऐकला तरी सुद्धा जीवनमुक्तीचा काही ना काही प्रमाणात अनुभव येईल असं ज्ञानोबांचं मत आहे, असं ज्ञानोबांना वाटतंय आणि खरंय ते. ज्ञानोबांचा हा अमृतानुभव वाचत असताना आपण वेगळ्याच जगामध्ये निघून जातो. या जगाला आपण, या संसाराला, या पटकथीला विसरून जातो आणि काहीतरी वेगळ्या अशा सुखाच्या जगामध्ये आपण जातो. तेव्हा ज्ञानोबांनी ही 19वी अनुभवामृताची एवढी कशी आहे आणि त्यामुळे तुम्हाला जीवनमुक्ती प्राप्तीनंतर सगळं काही मिळणार आहे असं सांगितलं. आता 20व्या नोंदमध्ये आज ते सांगतायत की आजची ओळी ही 20वी ओळी बघा कशी हा सुंदर लिहिली येतात. मुक्ती खीर वेंधाळ, मुक्ती खीर वेंधाळ, अनुभवामृत निखळ. मुक्ती खीर वेंधाळ, अनुभवामृत निखळ. परी अमृताही उठेलाळ अमृते येणे, परी अमृताही उठेलाळ अमृते येणे. फार सुंदर. जेव्हा आपल्या अमृत अनुभवातल्या अनुभवाचा तुम्हाला परिचय देत आहेत ते म्हणतात
मुक्ती म्हणजे मोक्ष. मुक्त होणं म्हणजे मुक्ती पुष्कळ प्रकारचे आहेत. कामातून मुक्त होतो आपण, नोकरीतून मुक्त होतो, जीवन संपलं की जीवनातून मुक्त होतो. नाना प्रकारच्या मुक्त्या आहेत, छोट्या 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 छोट्या. नोकरीतून मुक्त होतो, पुढे तो संसारातून मुक्त होतो. म्हणतात खरी मुक्ती सांगू का? खरी मुक्ती ती आहे की पुन्हा मुक्त झाल्यानंतर पुन्हा जन्मालाच यायचं नाही. तो खरा मोक्ष आहे. जन्म मरणाचं हे चक्र सुटून जावं, त्यातून मुक्त व्हावं. 84 लाख योनी म्हणून भटकावं लागतं. 84 लाख योनी, आणि एका योनीमध्ये कित्येक हजार वर्ष निघून, कोटी वर्ष निघून जातात. आता वृक्ष योनी पाहणं किती आयुष्य जातं त्यांचं. तेव्हा ह्या 84 लाख अशा योनी आहेत. या योनीमधून सुद्धा आता जन्माला यायचं नाही. देह धारण केला तर तो सुटणार जाणार बरोबर, परंतु पुन्हा जन्माला यायचं नाही, मरायचं नाही, बस. हा खरा मोक्ष आहे. म्हणून ज्ञानोबा त्या मुक्तीची मोक्ष सांगितली. अशी जी मुक्ती आहे ती कीर देनधाळ. कीर म्हणजे खरोखर, वेधाळ म्हणजे कशी ती फार सुंदर. वेधाळ म्हणजे सुंदर आहे, विस्तारलेली आहे ती, सुशोभित आहे ती मुक्ती. ही जी मुक्ती आहे ही मुक्ती सुंदर, विस्तारलेली आणि फार चांगली सुंदर आहे. कोणती मुक्ती? जन्म मरणाला नाही त्याची सुटणारी. आता ती सुंदरच असणार नाही का? किती सुंदर असेल ती त्यावेळेच करता. आता जे आत्मे आहे ते जे मुक्त झालेले आहे आणि ते कुठल्याही आता कुठल्याही जन्माला आलेले नाही, पण ते अखंड आपापल्या स्थितीमध्ये असतात. म्हणून असे हे जे आत्मे आहे त्या आत्म्यांचं जे जीवन आहे ते अतिशय सुंदर जीवन आहे. तेव्हा त्यानंतर ही जी मुक्ती आहे ती खरोखर वेधाळ आहे, म्हणजे फार सुंदर आहे. नंतर अनुभवामृत निखळ. मुक्ती कीर वेधाळ, अनुभवामृत निखळ. निखळ म्हणजे अगदी शुद्ध आहे. हे जे अमृत अनुभव आहे, अमृताचा हा जो अनुभव आहे हा निखळ आहे, निष्कल आहे. निखळ शब्द हा निष्कल संस्कृत शब्दापासून आलाय. पण त्यामध्ये कुठलाही कलंक नाही, कुठला डाग नाही, काही नाही, स्वच्छ आहे, निखळ. अनुभव अमृत निखळ. हे अनुभव रूपी अमृत जे आहे आमचं, हे अतिशय शुद्ध आहे, स्वच्छ आहे. शुद्ध आणि स्वच्छ निखळ आहे. मग इतक्या सुंदर अशा निखळ अशा अमृताला पाहिल्यानंतर, अनुभव अमृताला पाहिल्यानंतर स्वर्गात एक प्रकारचा अमृत आहे. ज्या लोकांना स्वर्ग मिळतो, स्वर्गात गेल्यानंतर तिथं अमृत प्यायला मिळतं. आणि ते सगळे जेवढे स्वर्गात गेलेले लोक आहेत, यक्ष गंधर्वापासून सगळे जेवढे स्वर्गात राहतात, आणि सगळे हे इंद्र वगैरे सगळे या देवांना त्या ठिकाणी अमृत मिळतं प्यायला. त्या अमृताने ते अमर झालेले म्हणतो आम्ही. ते अमर आहे. अमर म्हणजे मरणारे. आता जरा असा विचार करा, जेव्हा आपल्याला त्या अमृताची आणि हे जे अनुभव अमृत आहे याची तुलना करून सांगताय.
आपण स्वर्गात जातो केव्हा जातो? 100 यज्ञ पूर्ण झाल्यावर. त्यातला 1-1.5 किलो राहायला कमी जात आहे. म्हणून 100 यज्ञ ज्याचे पूर्ण होतात आणि ते सुद्धा यथासांग पूर्ण करतो तो. साधने यज्ञाच्या जेवढ्या प्रक्रिया आहेत, जेवढे शास्त्र तत्व आहेत, त्या पद्धतीने तो 100 यज्ञ पूर्ण करून त्याला त्या पुण्याने स्वर्ग मिळतो, स्वर्गात जातो. आणि मग त्या ठिकाणी त्याला स्वर्गामध्ये अमृत मिळतं प्यायला. म्हणतात हे अमृत केव्हा मिळाला मला? इतकं पुण्य केलं तेव्हा ते अमृत मिळालं आहे की. म्हणजे तो सुद्धा विकत घेतलेलाच माल झाला आहे की. त्या अमृताची किंमत किती? 100 यज्ञ. आता त्या काळामध्ये केले लोकांनी 100 यज्ञ केले, गेले सुद्धा ते स्वर्गात राहिले. परंतु हे जे पुण्य साचलेलं असतं त्या पुण्यामुळे त्यांना ते स्वर्ग मिळालं आहे. आता हे जे पुण्य आहे ना, ते पुण्य नष्ट होतात. त्याला अमृत स्वर्गातला अमृत पिण्यासाठी आपल्याला काहीतरी मोजावं लागतं, काहीतरी द्यावं लागतं. म्हणजे 100 यज्ञाचं पुण्य कमवावं लागतं. पुण्याची गोष्ट अशी आहे की ते खर्च होणार. आपण जे पुण्य कमवलेलं असतं ना, त्या पुण्याचा फायदा आपल्याला जेव्हा मिळतो त्यावेळेला त्या पुण्याचा क्षय होतो. पुण्य कमी कमी होत जातं. आणि पुण्य जर कमी होत संपलं की हे जेवढे पुण्यवान तिथं अमृत पित आहे ते पुन्हा पृथ्वीवर येतात जन्माला. ते जे अमृत प्याले त्याचं काय झालं? हा, तिथे ते मेलेले. त्या अमृताने स्वर्गामध्ये त्यांना जिवंत ठेवलं इथपर्यंत, त्यांचं पुण्याचा क्षय होईपर्यंत. पुण्य संपेपर्यंत त्यांना मिळून दिलेले म्हणून त्याला अमृत म्हणतात. आता त्या म्हणतात आमचं हे जे अनुभव अमृत आहे, हे अनुभव अमृत त्या अमृतापेक्षा अतिशय श्रेष्ठ. तुम्हाला इथं काहीच बोलावं लागत नाही. हा ग्रंथ ऐकताना, वाचताना, त्याचा बोध घेताना तुम्हाला काय खर्च येतो? फुकट येणार, फुकटचा लाभ येणार. आणि यामुळे मिळणारं हे जे अमृत आहे, हा जो अनुभव अमृत आहे, आत्म्याचा हा जो अनुभव आहे, हा आत्मानुभव त्या अमृताला लागवणार आहे स्वर्गातल्या. कारण या अमृताने, या अनुभवाने एकदा का जीवनमुक्ती मिळाली की मग त्याला मरण नाही. ते कसे पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वी जन्माला येतात. आपलं हे जे अनुभव अमृत आहे, हे अनुभव अमृत तुम्ही ऐकलं तर तुम्हाला जीवनमुक्ती मिळेल. आणि जीवनमुक्ती मिळाली तुम्हाला की मग मरणाचा प्रश्न सुटला. तुम्ही जिवंत असताना मुक्त होऊन गेला. पुन्हा जन्माला यायचं नाही, मरावं लागेल, देह सोडावं लागेल, पण पुन्हा दुसरा देह नाही. पुन्हा दुसरा देह जर नाहीये आणि अशा तऱ्हेने आपण अमर होतो, तर या अमृताला पाहून ते अमृत लाल बोलतो. जास्त विचार आणि मी अमृत आहे आणि या ज्ञानाने कुठला अमृत शोधून काढलं इथं आत्म्याचं. म्हणून ते अमृत
या अमृताला पाहण्यानंतर नसत हा देवा तुमचा अमृत श्रेष्ठ आणि मग घ्या ना फुकट नाही किंवा एक कष्ट येईल 100 यज्ञ करायचे तुम्हाला इतकं स्वस्त इतकं सोपं इतकं सहज मिळणार असं जर अमृत असेल तर का घेऊ नये घेणार कसा घेता येत घेत नाही असं नाही घ्यायला तर सगळे तयार आहे परंतु घेण्याच्या मार्गामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आमच्याला त्यांच्याजवळ नाही तिथे जसे 100 यज्ञ आहेत तसे 100 यज्ञ तिथे नाही तशी फक्त ज्ञान म्हणतात विरक्ती आणि अवगत हे अमृत पिण्यासाठी तुमच्यामध्ये जर विरक्ती आली वैराग्य आलं हळूहळू विषयापासून तुम्ही सुटत गेला तर तुम्हाला ते अमृत आपोआप जो अनुभव तुम्हाला आपोआप मिळेल असं ज्ञानोबा मिळणार आहे म्हणून ज्ञानोबा मिळाले बघा मुक्ती कीर गंधाळ अनुभवामृत निखळ परी अमृताही उठे लाळ अमृते तेव्हा ही जी मुक्ती आहे आता ही अनुभवामृताने प्राप्त होणारी जीवन मुक्ती ही निखळ म्हणजे शुद्ध स्वच्छ दागरहित निष्कलंक अशी मुक्ती आहे आणि ही मुक्ती जर तुम्ही प्राप्त केली हे साधकांनो हे भक्तांनो तर तुम्हाला हे अनुभवारूपी अमृत प्राप्त होईल आणि हे अमृत प्राप्त झाल्यानंतर मग स्वर्गातल्या अमृताची सुद्धा गरज नाही पुन्हा ही मुक्ती सांगत असताना ज्ञानोबा सांगून राहिले मुक्तीच्या अनेक प्रकार आहेत बाकीच्या अनेक ज्या मुक्ती आहेत त्यामध्ये दुःखाचा अंश शिल्लक राहतो मुक्त होतो तो त्यातून परंतु काही ना काही अंश त्याच्यामध्ये शिल्लक राहतो परंतु ही जी मुक्ती आहे जीवन मुक्ती हिच्यामध्ये दुःख राहतो उलट आनंद भरलेला आहे जीवन मुक्तीमध्ये जीवन मुक्तीमध्ये आनंद आहे दुःख नाही मग ज्यामध्ये दुःखाचा लेशही नाही लेश म्हणजे अंशही नाही थोडासा सुद्धा अंश नाही दुःखाचा अशी ही जीवन मुक्ती आहे आणि म्हणून हे मी माझ्या सगळ्या साधकांना शिष्यांना भक्तांना देऊ इच्छितो वाटू इच्छितो हा अनुभव आपल्याला समजावे ही मुक्ती घेणारा जो महात्मा असतो त्याची जीवनमुक्ती त्या जीवनमुक्ती घेणाऱ्या महात्म्याचं जे जीवन आहे ते जीवन आता तुमच्या ज्ञानाने वर्णन केले स्वतंत्र प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं तेव्हा त्या मुक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा दुःखाचा लेश नसल्यामुळे सगळा आनंद आणि केवळ आनंद आहे आनंद भरलेला त्या मुक्तीमध्ये परंतु ह्या ज्या बाकीच्या मोक्ष आणि मुक्ती आहेत त्या मात्र दुःखयुक्त असतात त्यांच्यामुळे दुःखाचा लेश राहून जातो आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराजांना ह्या मुक्ती माहिती होते तुकाराम महाराजांना या मुक्ती माहिती होत्या ते म्हणतात मोक्ष सुखा हळू नाथा मोक्ष सुखा हळू नाथा कोणत्या मोक्ष सुखाच्या मोक्षला ते लाथांवरील सुद्धा या ज्या बाकीच्या मुक्ती आहेत त्या ही जी अनुभवामृताची मुक्ती आहे जीवन मुक्ती आहे ती नाही हो
आपल्या सगळ्या साधू संतांना सुद्धा ही जीवनमुक्ती माहिती आहे आणि म्हणून जीवनमुक्तीचा पुरस्कार आपल्या संतांनी केलेला आहे. शरीर सोडणं, शरीरातून अलग होणं ही एक मुक्तीच आहे. शरीर सोडताना जर आपण दुःख केलं, शरीर सोडताना जर आपल्याला खूप वाईट वाटलं, दुःख झालं, तर त्या शरीराची आसक्ती कायम राहणार. त्याच्याबद्दलचा अंश का होईना, थोडा का होईना, आसक्तीचा म्हणजे हवा असण्याचा भाव त्याच्यामध्ये शिल्लक राहिला. म्हणून माणसाने मरायचं असताना, मरताना, देह सोडताना अशा पद्धतीने सोडावं की जशी आपले साधू संत सांगतात की आपण चादर पावलाला घेतो, सुत्रा पावलाला घेतो, मुखाला पावलाला घेतो ना, ते मळणं म्हणजे जसं बाजूला काढून ठेवतो. नको बात आहे, मळला तर जाऊ दे, फाटकं झाले नको. तसं हे शरीर फाटकं झालं, मळलं, घाण झालं, बाजूला काढून ठेवतो. झाडाचा उपयोग घेतला नाही. या देहाचा उपयोग आता जन्मापासून आतापर्यंत पुष्कळ घेतला. मळलं आता हे खराब झालं, म्हातारं झालं, जुनं झालं. म्हणून जशी वस्त्र आपण बाजूला काढून ठेवतो आणि ते वस्त्र बाजूला काढत असताना जसं दुःख होत नाही आपल्याला, कारण ते मळलेलं आहे, फाटकं आहे. तसं हे शरीर जेव्हा मळून जातं, फाटकून जातं, घालून जातं, तेव्हा त्याला बाजूला सोडताना कशाला रडायचं? आनंदाने बाजूला सोडायचं होते. का प्रथा करून गेलेले आहेत गोष्ट. रडारडी 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 अकाउंट करता प्रेम दुःख करून घेतात की बाहेर दुःख करून घेतात. आता तो मेला तो तर काय परत येत नाही, तो गेला बिचारा, तू काय दुःख करतो, गावासाठी स्थापक होतो. तरी हे ह्या ज्या मुक्ती आहेत, देहालाही बाजूला करण्यामध्ये आसक्ती राहून जाते, दुःख राहून जाते, दुःखाची बीजे राहून जातात आणि म्हणून पुन्हा देह धारण करायला. पण वासनेच्या पोटी देह धारण होत ना. मरताना आपल्या ज्या वासना राहतात ना, कामना इच्छा राहतात ना, त्या कामनाच्या पोटी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून निष्काम पद्धतीनं देह सोडावा. बास, हे देवा मी तुझे फार आभारी बनतो, मला खूप मिळाला रे जन्मापासून, तुझ्या मार्फत मी पुष्कळ गोष्टी केल्या, बस तू आता जा बाबा, बस. इतक्या निर्मळपणाने देहाला तिलांजली किंवा बाजूला करणं हे ज्या साधकाला जमेल भाग्यवान म्हणायचं. त्याला मग पुन्हा देहाला यावं लागणार ही खरी मुक्ती आहे. पण देहामध्ये जर आसक्ती ठेवून मरण झालं तर ते आसक्तीयुक्त मरण पुन्हा देहाला पुन्हा नवीन देह धारण करून यावं लागेल. अरे या देहाचा काय एवढा तुम्हाला लोभ आहे असत ना. तुकाराम महाराज म्हणतात बघा, तुकाराम महाराजांचे पोळे म्हणतात, शरीर रोगाचे भांडार. हे शरीर कसलं भांडार आहे? रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार. कोठार बनलेलं, कोठार म्हणजे भांडार.
अरे या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग असतात, अनेक प्रकारच्या व्याधी, अनेक प्रकारचे काय भरलेले दुःखदायक असे प्रकार आहेत. अशा देहाला कशाला सांभाळणं एवढं? चांगल्याने तो जाणार तर आहेच किंवा ते सोडावं लागतं. सोडणं हे निश्चित आहे, म्हणून आम्ही त्याला इतकं सांभाळून 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 ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हाताऱ्यांना तर तो जास्त आवडतो आमची. अरे राम, असं म्हाताऱ्यांना तर तो नकोसा वाटलं पाहिजे. जितका जितका तो म्हातारा जातो ना तितका तितका त्या देहाला आवडतो आमची. माझा माझा म्हणतो, मरायची गोष्टच काढत नाही. अरे काय हे म्हातारे बस झालं ना, आता पुष्कळ कमवणार या देवावर. आता खायचं प्यायचं सगळं मिळून आता तो सगळा रोगी झालेला देह कशाला ठेवतो? नाही बाबा, तेव्हा असा हा जो देव आहे हे आपले सगळे संत सांगतात की हे सोडलेलं जे फळ आहे ना ते फेकून देतो की नाही आपण. जसं एखादी केळी घेतली आपण आणि ती सडकी निघाली, तो कोणते फळ, ते फळ जर सडका असेल तर खातो का आपण? किती जरी आवडीचं असलं आपल्याला. मग आता हे सगळं सडकं झालेलं रे देव. या सडक्या फळाला काय आवडून आवडून धरतो रे तू? आता फेकलं जाऊ दे ना. सगळे आपले संतोष सगळे सांगतात. खरी मुक्ती जीवन मुक्तीच आहे. स्वर्गात जाणं, वैकुंठात जाणं ह्या ज्या मुक्ती आहेत ह्या मुक्ती पुन्हा आपल्याला परत इथं आणून सोडतात. आपला पुण्याचा क्षय झाला की परत इथे यावं लागतं. मग काय करायचं त्या मुक्ती? त्यापेक्षा जीवनमुक्ती प्राप्त करा. आणि ही जीवनमुक्ती आपल्याला या अमृतानुभवाने प्राप्त होते. म्हणजे हा आत्म्याचा जो अनुभव आहे तो प्राप्त करा. आत्मा प्राप्त करा, आत्म्याचा अनुभव प्राप्त करा. अशा प्रकारे ज्ञानवांनी आपल्याला अमृताचा अनुभव सांगताना सांगितलेले आहे. अमृतानुभव ऐकणारी माणसे अमृत होतात. हा माझा अमृताचा अनुभव जे ऐकतील, ज्यांना हा अमृताचा अनुभव ऐकायला मिळेल ते अमर होतील. कारण हे माझं बोलणं, माझं जे सांगणं आहे हे व्यर्थ नाही, हे माझ्या अनुभवाचे बोलले. मी अनुभव घेतलेला आहे त्याचा. आणि मग माझा जर अनुभव खरा असेल तर तुम्हाला तो लाभदायक होणार. म्हणून जाणवतात की या अमृताची गोडी, या अमृताचं सारखं श्रेष्ठत्व कुठल्याही स्वर्गातल्या अमृताला येणार नाही. आणि बाकीची जी काय अमृताची जगातली ती याची बरोबरी करू शकत नाही. म्हणतात नको वैकुंठीचा वास मुळात. तुकाराम महाराज म्हणतात नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नाश. त्या सुखाचाही नाश आहे. मग हा जीवनमुक्तीचा अनुभव घ्यायला वैकुंठाला कशाला चालले, स्वर्गात कशाला चालले तुम्ही? आणि तिथे नाश आहे त्या सुखाचा. म्हणून खरी मुक्ती जी आहे, खरी शुद्ध सात्विक मुक्ती जो आनंद आहे ती जीवनमुक्तीच आहे. तेव्हा जीवनमुक्तीबद्दल आमचे सगळे संत तुकोबा ते संत आमचे सांगून राहिले. आता दृष्टांत देतात ज्ञानोबा. दृष्टांताने समजून सांगून राहिले. ही आमची ही जी मुक्ती आहे अमृतानुभवाने प्राप्त होणारी जीवनमुक्ती, ही जीवनमुक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. कशी?
ते सांगताय. बघा, नित्य चांदू होय 21वी ओळ येते आता. नित्य चांदू होय तरी पुनवे आणू आहे, हे का मी म्हणून आहे सूर्यदृष्टी. तुम्ही जरा चांगली आहे का यांचं काही बंधन होत नाही. याचा बाहेर मठ बांधा नाही तर आश्रम बांधा. तुम्ही ऐकून घ्या. 21वी ओळ आता दृष्टांत आहे. नित्य चांदू होय, नित्य चांदू होय परी पुनवे आणू आहे, परी पुनवे आणू आहे, हे का मी म्हणून आहे सूर्यदृष्टी. हे का मी म्हणून आहे सूर्यदृष्टी. दोन वाचा किती वेळ, पण हा जो दृष्टांत आपल्याला सांगताय तो दृष्टांत इतका सोपा असूनही लक्षात येत नाही. ज्ञानोबा आपल्याला चंद्राचा दृष्टांत देत आहे. चांदू, चांदू म्हणजे चंद्र. नित्य चांदू आहे. आकाशामध्ये नेहमी चंद्र असतो. आता तुम्ही म्हणाला आज नसेल चंद्र, तो आपल्याला दिसत नाही म्हणून नाही, परंतु तो असेल कुठेतरी. तो प्रकाशमान नाही हे खरं, परंतु तो जो गोळा आहे चंद्राचा तो तर राहणारा कुठेतरी फिरत आहे. तो म्हणून चंद्र अखंड राहतो. नित्य चांदू होय म्हणजे दररोज चंद्र असतो, परंतु पुनवे आणू आहे. परंतु पौर्णिमेचा चंद्र वेगळाच असतो. दररोज चंद्र असतो आकाशामध्ये. तो काही वेळेला दिसतो, काही वेळेला लहान दिसतो, काही वेळेला मोठा दिसतो, असतो तो. परंतु पौर्णिमेचा चंद्र मात्र वेगळा असतो असं ज्ञान म्हणतात. पौर्णिमेचा चंद्र गरगरीत वाटोळा असा दिसतो. त्यामुळे म्हणतात पौर्णिमेचा चंद्र वेगळा दिसतो नाही का, तो आहे मग म्हणतात. परंतु मी तर असं म्हणतो, हे काम म्हणून आहे सूर्यदृष्टी. परंतु मी सूर्याच्या दृष्टीने जर पाहायला गेलो, सूर्याने जर मला म्हटलं माझी दृष्टी घे आणि चंद्राला बघ, तर पौर्णिमेचाही दिसणार नाही, जो दरचा आहे तोही दिसत नाही. सूर्याला चंद्र दिसत नाही हे खरं की नाही. दिसा चंद्र दिसतो का मग, असेलही तो, परंतु सूर्याच्या दृष्टीनं चंद्र दिसत नाही. कारण सूर्याचं जे तेज आहे तेच तेज तो त्या चंद्राला दिलेले आहे. चंद्राला स्वतंत्र तेज नाही. सूर्याच्या तेजापासून तो चंद्र प्रकाशित होतो, प्रकाशित होतो. मग ह्या सूर्याच्या तेजापुढे चंद्राचं तेज निश्चित होऊन जातं. तो दिसतच नाही चंद्र. त्यावेळेला सूर्याच्या तेजापुढे जसा नित्य असलेला किंवा पौर्णिमेचाही चंद्र दिसत नाही, त्याप्रमाणे जीवन मुक्तीचा जो खरा आनंद आहे तो आनंद इतर मुक्ती आणि स्वर्गातल्या वैकुंठातल्या ज्या मुक्ती आहेत त्या मुक्तींच्या पेक्षाही सगळ्यात श्रेष्ठ आहे. हा जो का सूर्यदृष्टीचा परिणाम आहे. म्हणजे जीवन मुक्तीचा आनंद हा सूर्यदृष्टीसारखा आहे असं मला वाटतं. तेव्हा पौर्णिमा आणि नित्य दररोजचा चंद्र हे जसे सूर्य उगवणार हे सगळे नाशी होतात त्याच्या पुढे, त्याप्रमाणे जीवन मुक्ती प्राप्त झाली की बाकीच्या सगळ्या मुक्त्या, सगळे मोक्ष
ते त्या चंद्राप्रमाणे निस्तेज होऊन जातात, त्यांची किंमत नाही. पण भगवानो, ही मुक्ती मिळवा, ही अमृतानुभवाची मुक्ती मिळवा, हे अमृत घ्या आणि याच्या पासून मिळणारा जो आनंद आहे तो अनुभवा, असं आपल्याला सांगून हे जी विवरण आहे ही विवरण सुंदर आलेलं आहे. धन्यवाद सांगतात, सूर्य आपल्याकडे उगवतो ना दररोज, तो केव्हा उगवतो? पहाटे. पहाटेच्या पूर्वी काय असतं? अंधार. रात्र असते ना, मग सूर्य कशातून बाहेर येतो? अंधारातून. हा सूर्य अंधारातून बाहेर येतो. त्याला तो जर नसला तर जिथे जिथे अंधारात येणार ना, तो जोपर्यंत तो लपलेला असं खाली असतो खालच्या गोळ्यात, तोपर्यंत तिकडे आपल्याकडे अंधार, आणि तो वर आला ते आपला अंधार गेला. सांगतात हा जो सूर्य आहे ना, तो रात्रीचा अंधार तर नष्ट करतोच करतो बरं का, पण हा सूर्य नुसता अंधार नष्ट करत नाही तर रात्रच नष्ट करून टाकतो. रात्रीचा अंधार थोडासा जो आहे तो दूर करेल, काही विशेष नाही त्याचा, पण संपूर्ण रात्र नष्ट करून टाकतो तो. रात्र किती तासांची असते? समजा 10-12 तासांची. मग सूर्य उगवल्यानंतर जे 10-12 तास उगवलेला असतो त्यावेळेला रात्र असते का? आणि तो नसताना 10-12 तास रात्र असते ना. म्हणजे सूर्य नसताना 10-12 तास रात्र असते, म्हणजे अंधार असतो, आणि तो उगवला की ते 10-12 तास म्हणजे रात्री खलास करून तो प्रकाश देतो. म्हणजे सूर्य केवळ अंधार नष्ट करतो असं नसून तो रात्रही नष्ट करून टाकतो, रात्रची रात्र नष्ट करून टाकतो. विचित्र व्हावा सूर्य, आणि रात्रीतून तो वर येतो म्हणे अंधारातून. अंधारातून वर येणारा सूर्य अंधार तो नष्ट करतोच करतो, परंतु रात्री सुद्धा नष्ट करून टाकतो, रात्रीलाही राहू देत नाही. जर किती कल्पना केली की आम्हाला आपलं हो सूर्यदेवा, आम्हाला नारायणा, आम्हाला आता रात्र पाहिजे, करा तुम्ही किती प्रार्थना त्याची. तो म्हणे मी आहे तोपर्यंत तुम्हाला रात्र दिसणार नाही, माझ्या पुढे रात्र राहू शकत नाही, असा तो सूर्य आहे. हे कशासाठी सांगता येणार की हे जे अनुभवामृत आहे, हे अनुभवामृत असं काही अनुभवामृत या ठिकाणी दुःख राहू शकत नाही. दुःखाचं बीज तर असं होतं पण संपूर्ण दुःख नष्ट करून टाकलं. हे सांगण्यासाठी आपला दृष्टांत देत आहे. जीवनमुक्तीमध्ये संपूर्ण दुःख नष्ट होऊन जातं, दुःखच नाही तिथे, आणि म्हणून त्याला जीवनमुक्ती म्हणायची. ज्ञानवांचा श्लोक आहे, म्हणतात का रात्रीच्या उदरात, काल रात्रीच्या उदरात निघाला जो हा भास्वत, रात्रीच्या उदरात हा भास्वत म्हणजे सूर्य उगवला, तो रात्री ऐसा मात्र ऐके काही, तो रात्रीतून उगवतो खरा, पण तो त्याला रात्र नावाची गोष्टच माहिती नाही. तुम्ही जर विचारलं सूर्यदेवा
मी रात्रीतून आला, तुम्ही रात्र पाहिली का हो? कसली रात्र? खरं सांग ना, तुम्ही तर रात्रीतून आलेला आहात नवर, मग तुम्हाला रात्र माहिती असली पाहिजे ना. तो मला रात्र माहिती. तात्पर्य असं की सूर्याला रात्र आणि अंधार माहिती नाही. तशी ही जी जीवनमुक्ती आहे, त्या जीवनमुक्तीमध्ये दुःख नाही, दुःखाचं बीजही नाही, पूर्ण दुःखही नाही. अशी ही जीवनमुक्ती आनंदाची आहे ती घ्या आणि हा अमृत अनुभव ऐका. या अमृताच्या अनुभवाने तुम्हाला ही जीवनमुक्ती प्राप्त होईल असं त्यांनी वारंवार सांगण्यासाठी हे दृष्टांत देऊन राहिलेले आहे. आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊ. एकदा झाला आज बरोबर आपलं 3 वाजता ठरलं होतं. 3चे 3:30 झाले, 3:30चे 4 झाले, 4ला सुरू झालं. वा रे वा, घड्याळ चालतो वापरतो. 3 वाजेपासून जागा म्हणून बसले खुर्चीमध्ये किंवा न जाऊन आपल्याला झोप लागून गेले तरी मंडळी आपल्याला हाका मारेल म्हणून बसलो. वाट पाहून गेलो तुमची. येतं का 3 वाजता 3:30ला येतो, 4 वाजून गेले. असं मला ऐकण्याची गोडी आहे तुमच्यामध्ये, हे सिद्ध झालं. मी सिद्ध करून दाखवलं. मला काय वाटलं, आपल्या चांगलं म्हणून घेण्यासाठी येत असतील कदाचित. तुम्ही खरोखर अंतःकरणाने चांगले लोक आहात आणि बरोबर या अमृताची गोडी घ्यायला येतात. आनंद वाटला. हरिओम.